महाड तालुक्यात दिवसाढवळ्या काळ नदीपात्रात वाळू उत्खनन केले जात होते। नदीपात्रातील काळे सोने म्हणजेच वाळू काढणाऱ्या वाळू माफियांवर महाड तहसील कार्यालयामार्फत धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे। महाड तहसीलदार महेश सितोळे यांच्या आदेशाने कारवाई झाल्याचे समजते। नांगरवाडी नदीपात्रात भोराव हद्दीतील संगम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात होते। याची माहिती महसूल खात्याला मिळताच महाड तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मंडळ अधिकारी काटकर व तलाठी सोनवणे तसेच अन्य तलाठी व नायब तहसीलदार भांबड यांनी कायदेशीर कारवाई केली। अनधिकृत वाळूसाठा जप्त केला असून हे उत्खनन रवी महाडिक यांच्या मार्फत केले जात असल्याचे समोर आले आहे। वाळू उत्खननासाठी वापरले जाणारे जेसीबी व ट्रॅक्टर यांचा पंचनामा करण्यात आला आहे। सदरचे वाहन तहसील कार्यालयाने जप्त केले नसून मालकाच्या ताब्यात असल्याचे समजते। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।